नमस्कार. अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 झाली. त्या प्रसंगी हजर राहण्याचं भाग्य मला लाभलं होतं. तो जो कार्यक्रम होता तो फक्त निमंत्रितांसाठी होता आणि त्यामध्ये मीही एक होतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो. अद्भुत दिवस होता तो. संपूर्ण देश एका वेगळ्या भावनेने भारावलेला होता. एका वेगळ्या कर्तव्यपूर्तीच्या आनंदात न्हात होता. आणि आम्ही सगळेजण राम मंदिरामध्ये पोचलो. राम मंदिर परिसरात पोचलो. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था होती. खास व्यवस्था करण्यात आली होती. आणि तिथे जो समारंभ झाला तो अद्भुत होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांची भाषणं अप्रतिम होतीच, पण त्यासोबत माझ्या लक्षात राहिलं ते अयोध्येतील राम मंदिरासाठी आपलं आयुष्य देणारे चंपतरायजी, हे संघप्रचारक, आज त्यांचं वय 80 आहे. त्यांचं निवेदन, पारदर्शी प्रामाणिकता हा अटलजींचा जो शब्द आहे तो सार्थ ठरवणारं चंपतरायजींचं अत्यंत साधं, सुंदर आणि मनपूर्वक अंतःकरणापासून बोललेलं विवेचन होतं. ते विवेचन म्हणावं की नाही मला माहिती नाही, पण ते त्यांच्या मनामधली जी त्यागाची भावना होती ती त्यांनी त्या समारंभाचं जे काय सूत्रसंचालन केलं त्याच्यामधनं व्यक्त होत होती. उत्साहाने सगळेजण भारावलेले होते. साधू संत महात्मागण समोर बसलेले होते. डाव्या बाजूला आम्ही होतो, अनेक जण. तसंच उजव्या बाजूलाही मंदिराच्या अनेक उद्योजक, नट आणि अत्यंत कीर्तिमान माणसं होती. प्रत्येकाच्या मनातल्या भावना अशा काही उचंबळून येत होत्या की अश्रूंना वाट देतच बोलावं लागत होतं. माझा त्या दिवशीचा विलक्षण अनुभव म्हणजे रामलल्लाची मूर्ती करणारा तरुण शिल्पकार म्हैसूरचा अरुण योगीराज काहीतरी निमित्ताने माझा आणि त्याचा दिल्लीतील सुभाषचंद्र बोसांच्या पुतळ्यासंदर्भात भेट झाली होती. आणि मी रणजित सावलकरांबरोबर बोलत उभा असताना त्यांनी बघितलं आणि तो आला आणि प्रेमाने भेटला. आमचा फोटोही आहे. तसंच आज जे राम मंदिर उभं आहे, आज राम मंदिर पूर्ण झाल्यानंतरचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये वाल्मिकी रामायणातले 85 प्रसंग साकारणारा वासुदेव कामत हा माझा जिवलग मित्र, तोही तिथे भेटला. आणि आम्ही मंदिर परिसरात दर्शनानंतर रेंगाळत राहिलो. पण आम्हाला बाहेर निघावं लागलं, कारण त्यानंतर सामान्य माणसांसाठी मंदिर खुलं होणार होतं. परत जाताना मी जे बघितलं ते अद्भुत होतं. लोकांचे लोंढेच्या लोंढे येत होते आणि राम मंदिर परिसरात जाण्यासाठी धडपडत होते. पण व्यवस्था इतकी उत्तम होती की काहीही गडबड न होता सर्वांनी दर्शन घेतलं. मी नुकताच 5 दिवस अयोध्येमध्ये होतो. काहीतरी निमित्ताने होतो आणि राम मंदिरात
अयोध्येमध्ये भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही रामलल्लाच्या आणि राम दरबाराच्या प्रभू रामाच्या दर्शनासाठी लोक किती उत्कंठेने येत आहेत हे मी त्या 5 दिवसात अनुभवलं. आज एवढे दिवस उलटून गेलेले आहेत, लोकांचा लोंढा थांबतच नाही आहे, तो वाढतच चाललाय आणि गर्दी एवढी आहे की तिथे शांतपणे बसता येईल, रामाच्या मूर्तीकडे बघता येईल असे क्षणच मिळत नाहीत. पण ती मनःचक्षूसमोर उभी ठेवून आपण ते बघणं हेच आपल्या आयुष्यामध्ये आपण करू शकतो. अयोध्येचं राम मंदिर निर्माण होणं ही विलक्षण घटना आहे आणि आपल्यावर झालेल्या आक्रमणांना आपण हिंदू संस्कृतीने दिलेलं ते उत्तर आहे, हीच आज माझी भावना आहे.